मुंबईमध्ये भारताने पाकिस्तानवर दणदणीत विजय मिळवला आणि नागपुरामध्ये जल्लोष झाला। आपण या ठिकाणी बघू शकतो की नागपूरकरांचा जल्लोष या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे आणि आपण या ठिकाणी जर बघितलं तर सिंदूरचे नारे दिले जात आहे। या ठिकाणी आपण बघू शकतो क्रिकेट ओके, क्रिकेट विथ नॉट पाकिस्तान ओके, अशा प्रकारचे ते बॅनर सुद्धा हातात घेऊन या ठिकाणी नागपूरकर जे आहे तो मोठ्या प्रमाणात जल्लोष करताना पाहायला मिळते आहे। भारताचा तिरंगा हातात घेऊन या ठिकाणी आपण बघू शकतो की तिरंगा हातात घेऊन या ठिकाणी नागपूरकर मोठा जल्लोष करताना दिसते आहे आणि दरवेळेस अशा प्रकारचा जल्लोष भारत पाकिस्तानच्या मॅचच्या वेळेला नागपूर शहरामध्ये होत असतो। काय ताई, काय तुम्ही इथे आल्या? पाकिस्तान सोबत कुठल्याही प्रकारचा आम्हाला मॅच नको होता, तरी तो झाला आणि आपण जिंकलो। पाकिस्तान विरोधात कुठलीही लढाई असेल भारत जिंकणार म्हणजे जिंकणार, पण पाकिस्तान सोबत क्रिकेट नको होता, नको झाला पाहिजे। आणि आता पुढच्या सरकारने याचा विचार केला पाहिजे की पाकिस्तान सोबत कुठलीही बातमी झाली नाही पाहिजे, फक्त युद्ध होचलं पाहिजे। कुठलीही गोष्ट असो भारत जिंकल्याशिवाय राहत नाही। आपण लहान लहान मुलं सुद्धा या ठिकाणी बघू शकतो, ते सुद्धा या ठिकाणी आनंद व्यक्त करताना आपल्याला पाहायला मिळते। काय काय नेमक्या भावना? पाकिस्तान बेशरम है और बेशरम ही रहेगा, बार बार हारता है पर नहीं मानता है। दादा काय खूप ऑपरेशन सिंदूरचा बदला घेऊन टाकला आहे। भारत माता की। आपल्या खेळाडूंनी इतकी उत्कृष्ट खेळी केली की त्यांनी पाकिस्तानचा जो बदला होता तो त्यांनी पूर्ण केलेला आहे। ऑपरेशन सिंदूरवर आपण जो विजय मिळवला तो आज त्यांनी सिद्ध करून दाखवला की भारत तो त्यांचा बाप आहे। पाकिस्तान भारत माता की। या ठिकाणी आपण जर बघितलं तर हा जल्लोष आपल्याला पाहायला मिळते। ते मोठ्या प्रमाणात तरुणाई जी आहे ती रस्त्यावर उतरल्याचं चित्र पाहायला मिळते आणि भारत हा बाप आहे, बापच राहील अशा प्रकारचे आणि भारत माता की जयच्या घोषणा या ठिकाणी दिल्या जात आहे। कॅमेरामन साई सह सुनील ढगे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।